मॉर्निंग ताई आणि दादांनो, स्वागत आहे तुमचं प्रिय ऑफिशियल चॅनलमध्ये। तर आता सकाळचे वाजले 7 आणि मी आली शेडवरती आल्यानंतर ना आधी दरवाजा खुलला, कोंबड्यांना बाहेर सोडला आणि पाण्याची भांडी व्यवस्थित साफ केली आणि आता त्यांना खाद्य टाकून बाहेर आली, म्हणजे जेणेकरून कोंबड्यांना आतमध्ये सोडलं का त्यांना लगेच खाद्य खाता येईल। तर चला, बाहेर येऊन बसली होती तर म्हटलं आता झाडे पण लावायचे आणि आपले खड्डे पण घ्यायचं काम चाललंय। जवळजवळ 2-3 दिवस झाले आपण खड्डे घेतोय, कारण की आपण आता कलमाची झाडं आणल्यात बरीचशी आणि खड्डे जास्त खोल घ्यावा लागतात, कारण आपण इथे वीटभट्टीचा चुरा टाकला होता वरती आणि माती खाली गेली आहे, त्याच्यामुळे ना आपल्याला जास्त खोल खड्डे घ्यावे लागणार आहेत। कारण वीटभट्टीचा चुरा ना पाणी पकडून धरत नाही, लगेच वीटभट्टीचा चुरा सुकतो आणि सफेद माती खाली असल्यामुळे ना त्याच्यामध्ये झाडं छान येतात। त्याच्यामुळे बरेचसे खड्डे घ्यायचेत आणि असे खोल घ्यायचेत, त्याच्यामुळे माझं चाललं होतं इथं खड्डे घ्यायचं काम। कोंबड्या पण बाहेर सोडल्या होत्या, त्या पण एका साईडला चरत होत्या आणि मी पण खड्डे घेत होते, कारण ऑलरेडी आपण बरीचशी शेवग्याची झाडं लावल्यात आणि आता आपण कलमाची पण झाडं लावून घेणार आहोत। नर्सरीतून येताना आपण चिकूचं झाड आणलंय, डाळिंब आणलंय, केवी आणलंय, ॲपल आणलंय, मोसंबी आणलेत, असे बरेच प्रकारची झाडं आणलेत आणि आता आपण ते इथे लावून घेणार आहे। सकाळी घरी गेल्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला, आंघोळी झाल्या, घरातली छोटी मोठी कामं होती ती उरकली आणि पुन्हा शेडवरती आलोय। तर मुलं पण आता इथे खड्डे घेण्यासाठी हेल्प करतात आणि ओम आता खड्डा घेऊन झालाय, खड्ड्यामधली माती काढतोय। मुलांनी पण भरपूर हेल्प केली आहे। तुम्ही पाहू शकता किती डीप खड्डे घेतलेत आपण, असे जवळजवळ 10 ते 12 खड्डे घेतलेत आणि ही पण समोरची झाडं तुम्हाला दिसते, याची माझ्याकडे क्लिप होती। ही सगळी झाडं आपण ऑलरेडी ग्राउंडमध्ये लावल्यात आणि घरून पण बरीचशी आंब्याची रोपटी आणली होती, मोसंबीची होती, घरी पण बरीचशी झाडं तयार केली होती, ती पण आपण आधीच लावून घेतल्यात आहेत। आणि आता बघा इथे कोपऱ्यामध्ये एक डाळिंबाचं झाड आमचं लावून पण झालंय, इथे दिसते तुम्हाला प्लास्टिकची पिशवी टाकली, तिथे डाळिंबाचं झाड लावले आणि आता ह्या खड्ड्यामध्ये आपण एक आंब्याचं झाड लावणार आहे। त्यासाठी आधी ना सगळ्यात आधी खाली सफेद माती टाकली आहे आणि एक नर्सरीवाल्याने औषध दिलं होतं मातीमध्ये मिक्स करून टाकण्यासाठी, कारण की झाडाला खालून उन्या लागतात, त्याच्यामुळे आता हे पूर्ण मातीमध्ये मिक्स करून घेते। ऑलरेडी खाली टाकले आपण थोडंसं सफेद माती आणि थायमीट सारखं जे औषध दिलं होतं ते पण टाकले आहे ना, ते बाकीचं जे दिलंय ते सगळं व्यवस्थित मातीमध्ये मिक्स करून घेते। झाडं लावण्यासाठी मला ओम पण आहे हेल्प करायला, ओमला पण मी अशी कामं करायची असेल ना तर मदतीला घेते, कारण सिटीमध्ये राहून या सगळ्या गोष्टी शिकता येत नाही, पण गावी आल्या ना की सगळ्या गोष्टी समजतात, कसं करायचं काय करायचं। तर ओमला मी प्रत्येक गोष्टीमध्ये मदतीला घेते, कारण त्यांनी पण मला असं वाटतं जेवढ्या मला गोष्टी येतात तेवढ्या त्याला सगळ्या शेतातल्या वगैरे गोष्टी आल्या पाहिजेत, म्हणून मी प्रत्येक कामासाठी ओमला मदतीला घेते। आणखी ना आत्तापासूनच सवय लागते, आम्ही पण लहानपणापासून मम्मी पप्पांना भरपूर अशी मदत केली, त्याच्यामुळे आता आमचं कोणतंही काम अडत नाही आणि आम्हाला आता प्रत्येक कामाची सवय। त्याच्यामुळे मला असं वाटतं की जेवढी मला शेतातली कामं येतात तेवढी मी जवळपास सगळी ओमला शिकवणार आहे। शेतातली कामं करायची म्हटलं तर फक्त बघून जमत नाही, त्यासाठी मातीमध्ये हातपाय भरावं लागतात, कष्ट पण तेवढेच करावं लागतात। मी आता बरेच वर्ष झाले सिटीमध्ये राहते, पण लहानपणापासून शेतातली कामं केल्यात, त्याच्यामुळे गावाला आल्यानंतर कोणत्याच कामात मी अडत नाही। गावाला आल्यानंतर ना 8 ते 10 दिवस माझे हातपाय खूप दुखतात ही असली कामं केल्यानंतर, पण पुन्हा सवय होऊन जाते शरीराला, त्याच्यामुळे मला कोणतंही काम करायचं म्हटलं तरी कुठे कमीपणा पण वाटत नाही, कारण आपलं काम आहे आणि आपण ते केलंच पाहिजे। आपली शेती आहे तर आपण ती कसलीच पाहिजे, किंवा मग आपलं कोणतेही काम असेल तर आपण कोणावरती असं अवलंबून राहिलं नाही पाहिजे, प्रत्येक गोष्ट ही आपल्याला आली पाहिजे। त्याच्यामुळे जरी मला कोणती गोष्ट येत नसेल ना तरी मी ती करण्याचा प्रयत्न करते। आता हे बघा, तुम्ही हे पाहू शकता खड्डे किती डीप घेतलेत, असे जवळजवळ आम्ही 10 ते 12 खड्डे घेतलेत आणि आता हे खड्डे घ्यायला जवळजवळ आम्हाला 3 दिवस गेले। त्याच्याबरोबर आमचं बाकीचं शेडचं काम चालू होतं, बाजरी काढण्याचं काम चालू होतं आणि त्याचबरोबर हे खड्डे घ्यायचं पण काम चालू होतं। त्याच्यामुळे ना आता याची जर मी वाट बघत बसली असते, कोणाला तरी बोलवेल आणि मग खड्डे घेईल आणि मग झाड लावील, तर हे काम करायला मला जवळजवळ महिना गेला असता, पण आता आम्ही थोडं थोडं सगळ्यांनी मिळून हे केलं, त्याच्यामुळे आता हे 1-2 दिवसातच होऊन जाणार आहे। आणि दुसऱ्यांकडे कामाची अपेक्षा करण्यापेक्षा आपण स्वतः केलेलं नेहमी चांगलं असतं आणि मला ना प्रत्येक काम नाही आपलं स्वतः केलेले जर येत नसेल तिथपर्यंत, जर आपली कॅपॅसिटी नसेल तर तेव्हा गोष्टी वेगळी, पण ह्या गोष्टी तर नॉर्मल आहे, ह्या आपण करू शकतो। त्याच्यामुळे आता बघा हे छानसं आता झाड लावून झाले, त्याच्यामध्ये माती टाकली सफेद आणि वरतून थोडीशी बेशी पावडर लावून अशा पिशव्या लावून घेतल्यात प्रत्येक झाडाला, जेणेकरून त्या झाडांना उन्या लागू नये, कारण की आता ही झाडं लावल्यात, आता याला पाणी सोडलं ना की त्याच्या बाजूला लगेच कोंबड्या येतात आणि ते उकरतात, त्याच्यामुळे ऑलरेडी पिशवी टाकून घेतली, कारण आपण जे थायमीट सारखं औषध दिलं होतं ते कोंबड्यांसाठी चांगलं नाही, कोंबड्या उगाच ते उकरून खातील म्हणून सगळ्या झाडांना
देसी पावडर टाकून वरतून पिशव्या लावून घेतल्यात. अजून आपली 2 झाडं शिल्लक आहेत इथं. एक आहे मोसंबीचं झाड आणि एक आहे ॲपलचं. पण ॲपलच्या झाडाची फक्त फांदी राहिली. आणि हे बघा इथे पण मध्ये एक ग्राउंडच्या मधोमध्ये एक आंब्याचं झाड लावले. तर याच्यावरती पण आता बेसी पावडर टाकून घेते आणि एक पिशवी लावून घेते. तर चला झाडं लावून झाली आणि मग आता आम्ही आलो शेतामध्ये. तर हे बघा फणसाचं झाड किती छान आहे आणि किती फणस आलेत त्याला. हे फणसाचं झाड मला वाटते मी ना 12 वर्षाची असेल आणि माझा भाऊ 10-1 वर्षाचा असेल तेव्हा आम्ही हे फणसाचं झाड लावलं होतं आणि त्याला आत्ता फणस यायला सुरुवात झाल्या. ते खूप लेट फणस आल्या त्याला. आणि आता इकडं आम्ही आलो खाली आंबे काढण्यासाठी, कारण की ऑलरेडी आम्ही बरेचसे आंबे काढून नेलेत. जसे जसे मोठे मोठे येतील तसे तसे आम्ही काढून नेलेत. तर एकाच वेळेस सगळा आंबा उतरवला नाही. तर इथे बघा हे आंब्याचं झाड होतं आणि इथे मला आंबे नेण्यासाठी मी ठेवले होते. ह्या झाडाचे दरवर्षी माझ्यासाठी मी थोडीशी एखादी फांदी राखून ठेवते आंबे घेऊन जाण्यासाठी. कारण की काय होतं, मुंबईमध्ये आंबे नेले ना का लगेच पिकून जातात. तर इथं माझी आई आणि चुलते आंबे काढत होती आणि वरतून आंबे खाली पडत होते. तर जुईला असं वाटत होतं की आंबे मलाच फेकून मारतात, त्याच्यामुळे मोठे मोठ्याने ओरडत होती इथं. तर आता आंबे वगैरे काढून झालेत. तर इथे आम्ही 5-10 मिनिटं बसलो. त्याच्यानंतर आता म्हटलं भाजीला जाताना काहीतरी घेऊन जाऊया. त्याच्यामुळे आले आता इथे भेंडीच्या वाफ्यामध्ये आणि आता भेंडी तोडतीये. ह्या वाफ्यामध्ये बऱ्याच भेंड्या आहेत. त्याच्यात आपल्याला दिसाड आपल्याला अर्ध टोपलं भेंडी निघते. तर त्याच्यामध्ये घरचा भाजीपाला भागून जातो. त्याच्यामध्ये लाल माठ, पालक, मिरच्या, तांदूळाची भाजी, गवारीची झाडं, अशी बरीच वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावल्यात. थोडे जरी 2-3 वाफे केले ना तरी बरंचसं भाजीचं घरच्या घरी भागून जातं. प्रत्येक वेळी विकत आणायचं म्हटलं की जमत नाही. इकडे भिमुग पण लावलाय, त्याच्यामध्ये राळ आहे, लाल माटे आणि याच्यामध्येच पालक आहे. आणि इकडे साईडला गवत पण टाकलंय गुरांना खाण्यासाठी. गुरं पण खातात आणि कोंबड्या पण खातात. तर दोघांसाठी गवत यूज होतं. कोंबड्या तर आता काय आपल्या छोट्याच आहेत त्याच्यामुळे काही एवढं त्यांना गवत लागत नाही. तर हे बघा राळा किती सुंदर आलाय. दरवर्षी काही ना काही पालेभाज्या आमच्या या शेतामध्ये असतात. थोडं थोडं आम्ही या शेतात करत असतो. ह्यावेळेस तरी कमी आहे, नाही तर आमच्या 5 ते 10 प्रकारच्या एवढ्या शेतामध्ये भाज्या असतात. आम्हाला विकत कधीच आणावं लागत नाही काही. आम्ही ह्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करतो. पण ह्यावेळेस भुईमूग लावला त्यामुळे बाकीच्या भाज्या नाही केल्या, कारण शेंगा पण नव्हत्या म्हणून मग भुईमूग लावला. त्यामुळं बाकीच्या भाज्या काही केल्या नाहीत. चवळीचा एक वाफा लावलाय. जिनी तिकडे जा, इकडे नको येऊ, पाय तिकडे चावेल ना. पाठीच फिरते पण भीती वाटते तिची, कारण की नवीन माणूस असलं की लगेच पकडते. हे पाय इथे चवळीच्या शेंगा पण आहेत, चवळ्या पण आहेत त्याच्यामध्ये, कारण सगळ्या प्रकारच्या भाज्या लावतो आम्ही दरवेळेस. हे पा एवढं शेत आहे आमचं इथून त्या मोठ्या 2 झाडांपर्यंत. आणि इकडे पण ह्या शेतामध्ये माझ्या पाठीमागे पाहिलंच असेल तुम्ही की याच्यामध्ये बाजरी होती. राळा लावला होता, त्याची लोमटं पण खूप छान आले ते. चला आता भाजी झाली घेऊन आणि आता मी चालली घरी. तुम्हाला जर आमचा हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.